Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. आजच्या अर्थसंकल्पासंदर्भात महाराष्ट्रात खास करून राजकीय वर्तुळात चर्चा अशी सुरू आहे की महाराष्ट्राच्या वाट्याला काहीच नाही आलं आणि कन्सिडरिंग देशातली राजकीय परिस्थिती बिहार आणि आंध्र प्रदेशच्या वाट्याला खूप काही गोष्टी आलेल्या आहेत. सो त्याला त्याच चष्म्यातून पाहणं हे योग्य ठरेल का? आणि सेम गोष्ट की विरोधक आपल्या सोयीने आणि सत्ताधारी आपापल्या सोयीने सांगणार की कसं महाराष्ट्राला काय नाही मिळालं आणि काय मिळालं म्हणून तुम्ही अर्थतज्ञांच्या नजरेतनं कसं सांगाल की महाराष्ट्राच्या वाट्याला या बजेटमधनं काय आलंय? काय आहे, त्यांनी एक अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये मी तुमच्यासाठी हा इंटरेस्टिंग प्रश्न आहे खूप, त्याच्यासाठी मी जस्ट एक आता याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये स्पेशली त्यांनी म्हटलं आहे की 1.5 लाख कोटी स्टेट्ससाठी लॉंग टर्म इंटरेस्ट फ्री लोन्स सपोर्ट आहे, राईट. आता माझं म्हणणं आहे की हा जर 1.5 लाख कोटीचा इन्फ्रास्ट्रक्चरसाठी सपोर्ट आहे तर स्टेट गव्हर्नमेंट्सनी सुद्धा तशी प्रोजेक्ट्स बनवणंही आवश्यक आहे आणि ती प्रपोजल्स देणंही आवश्यक आहे. प्रत्येक बजेटमध्ये पॉलिटिकल कंपल्शन्स असतातच, क्षेत्रीय असतात, तुम्हाला ती काय म्हणतात त्याला क्षेत्रीय तर असतात, पण इतरही आपण ज्याला म्हणू शकतो की काही कंपल्शन्स जी असतात ती इवन गटांच्या दृष्टिकोनात नाही असतात, म्हणजे गटांचंही राजकारण आपण बघतो. तर कुठलं सरकार असतं की ज्याच्यामध्ये आपण ज्याला म्हणू शकतो की ते त्यांना कुठलंही आजचे विरोधक जेव्हा सरकारमध्ये जातात त्यांनाही ती कंपल्शन्स येतात, तेव्हा हे विरोधात असतात त्यावेळेला ते तसंच बोलतात. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातनं या मताशी मला जास्त देणं घेणं नसतं. माझं म्हणणं एवढंच असतं की आता जर अशा प्रकारचे फंड्स उपलब्ध आहेत तर त्याचं तुम्ही काय करणार आहात, तशी प्रोजेक्ट्स तुम्ही बनवून जाणार आहात का? जर तिथे तुम्हाला नाही मिळालं, तिथे जर राजकारण झालं आणि तिथे जर तुम्हाला डावललं गेलं तर मग निश्चित तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे, राईट. आता मल्टीलॅटरल फंड्स सुद्धा आहेत, अनेक प्रकारचे फंड्स आहेत. आता उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल अनेक बहुराष्ट्रीय आपण ज्याला म्हणू शकतो जे कंपन्या नाही पण जे बहुराष्ट्रीय बँका आहेत त्यांचे फंड्स उपलब्ध असतात. तर त्यांचे फंड्स उपलब्ध असताना आपलं स्टेट काय प्रोजेक्ट प्रपोजल्स घेऊन जातं हे खूप महत्त्वाचं बघण्यासारखं आहे. आणि तिथे जर त्यांच्या इकडे असं झालं की केंद्र सरकारने, मग ते कोणाचंही केंद्र सरकार असू दे, त्यांनी जर त्यांना नाही तिथे प्राथमिकता दिली किंवा त्यांना नाही मदत केली तर मग राज्य सरकारांचं म्हणणं निश्चित बरोबर आहे की आम्हाला फंड्सच मिळत नाहीत. पण हेही बघणं आवश्यक आहे की आलेले पैसे, हेही तुम्ही बघितलं असेल की बरेचदा आलेले पैसे आपल्याला परत द्यावे लागतात राज्य सरकारांना, कारण दे आर नॉट युज्ड. मी काही वेळेला म्हणजे पूर्वी प्लॅनिंग कमिशनवरती काही कमिटीजमध्ये असताना मी बघितलेली गोष्ट आहे की लॅप्स व्हायचे पैसे आता आणि फेब्रुवारीमध्ये लोक खर्चाला मग आता धावतायत आणि पळतायत आणि सांगतायत हे करूया ते करूया. म्हणजे पैसे बरेचदा असतात आपल्याकडे पण आपण ते वापरत पण नाही, ते लॅप्स होतात. तर माझ्या दृष्टिकोनातनं फिंगर पॉइंटिंग करण्यापेक्षा किंवा दुसऱ्या लोकांना दोष देण्यापेक्षा इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज सर्टन मेकॅनिझम्स. हे आपण वापरूया ना आणि मग त्याच्यातनं आपण निर्मिती करूया. महाराष्ट्रातले सुद्धा लॅप्स होतात पैसे? मी महाराष्ट्राच्या याच्यावरती काम नाही केलेलं त्यामुळे मी आत्ता बोलू शकत नाही त्याच्यावरती, पण मी त्यावेळेला म्हणजे ही खूप म्हणजे पूर्वीची गोष्ट आहे, पण मी बघितलेल्या आहेत अनेक मिनिस्ट्रीजचे पैसे लॅप्स होतात. नाही पण प्रायमा फेसी तू जे म्हणालीस ते लगेच असं दिसून येतं की आंध्र प्रदेशसाठी लगेच 15,000 करोड किंवा बिहारसाठी 26,000 कोटी आणि साहजिकच आपल्या मनात येतं कारण ह्या दोघांचं ते कॉलिशन गव्हर्नमेंट इज लाईक दॅट. पण तुम्ही जसं म्हणाल तसं महाराष्ट्रात सुद्धा आणि महाराष्ट्रात तर गरज आहे, मुळात गरज आहे. त्यामुळे आणि जो सर्वात जास्त करसंकलन जर महाराष्ट्राकडून होत असेल तर निश्चित महाराष्ट्रीय जनतेची भावना असेल की आमच्यासाठी काहीतरी ठोस कुठेतरी दिसलं पाहिजे, जे कधीही दिसलं नाही. लोकलसाठी सुद्धा बरेच वेळा आपण बरंच बोलतो पण काही होताना दिसत नाही. आणि फार म्हणजे मला वाटतं 4 का 5 वर्षापूर्वी त्यांनी ते रेल्वे कॉरिडॉर आणि कोकण रेल्वेचं ते 2 म्हणजे आता दुपदरी मार्ग वगैरे तो केला होता, जो अजून चालूच आहे. पण आत्ता जेव्हा मेट्रोसाठी आणि जेव्हा MMRDA पैसे नाही आहेत आणि स्टेट गव्हर्नमेंट, तेव्हा आता तुम्ही म्हणता तसं स्टेट गव्हर्नमेंटनी ती उचल घेऊन आता इथे खर्च करावा. बरेचदा आपल्याला म्हणजे मी साधारणतः
ज्या वेळेला इवन आपलं स्टेट बजेट्स असतात किंवा राष्ट्रीय त्यांचा अभ्यास करतो तेव्हा बरेचदा तुम्ही बघाल की आकडेमोड जेव्हा तुम्ही करायला लागाल त्यावेळेला तुम्हाला दिसेल की अरे मग हे पैसे होते मग हे गेले कुठे, तर हे लॅब झालेले असतात कारण त्या कोणी वापरलेले नसतात अनफॉर्च्युनेटली. आणि जसं म्हटलं फेब्रुवारीमध्ये धावपळ सुरू होते. नाही पण सर काय माहिती आहे का, इथे थोडासा मराठी माणसाचा राग आहे. इथं असा राग आहे की आम्हाला असं दिसतंय इथे 15,000 कोटी ते 26,000 कोटी देतात तर आमच्यासाठी का नाही, आणि हे मला असं वाटतं की ती उत्स्फूर्त प्रतिक्रिया असू शकते. आणि अर्थात तुम्ही म्हणता त्याला म्हणजे कम्प्लिटली सपोर्ट दॅट टू. हा बराच पैसा असतो जनरली पण तो वापरत नाही.